नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील 19वी कविता तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता आज आपण पाहणार आहोत। प्रथमतः या कवितेचे कवी त्यांचा परिचय पाहूया। कवितेचे कवी आहेत ज.वी. पवार, जन्म आहे 1944। ज.वी. पवार म्हणजे जयराम विठ्ठल पवार, प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतील प्रमुख लेखक। बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वरवानर हा दीर्घ कविता, उच्छवास युगंधराचे अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ ही राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। कवी ज.वी. पवार यांचा परिचय आपण या ठिकाणी पाहिला। एक दलित कवी जयराम विठ्ठल पवार। या कवितेमध्ये ज.वी. पवार काय म्हणतायत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली। अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून या कवीने विनम्र अभिवादन केलेले आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाने या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेमध्ये कवी ज.वी. पवार यांनी केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय आपल्याला माहित आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून येथील विषमतेचे जे चटके बसले, मग ते शिक्षणात असतील, त्यानंतर नोकरीमध्ये असतील, प्रवासात असतील, पाणी पिताना सार्वजनिक पाणीटवर असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे जे चटके बसले त्यातून त्यांना जाणवलं की या आपल्या भारतामध्ये ज्या अनिष्ट अशा प्रथा होत्या, रूढी होत्या, जातीय विषमता होती, ही जातीय विषमता नष्ट झाली पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथे त्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला। 2 मार्च 1931 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह केला। यातून बाबासाहेबांना या देशामध्ये समानता आणायची होती आणि बाबासाहेब त्या महाडच्या 14 तळ्याचे बाबासाहेबांनी त्यांचं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे की आम्हाला विषमतेच्या आधारावर अमानवी प्रवृत्तीचा नायनाट करायचा आहे आणि त्यासाठी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यावर आधारलेला समाज, नवनिर्माण समाज आम्हाला तयार करायचा आहे, हे आमच्या या सत्याग्रहाचं ध्येय आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। आणि या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे सत्याग्रह केलेले आहेत, या देशामध्ये ज्या ज्या चळवळी केलेल्या आहेत, त्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक समाजाचे योगदान आहे। मग त्यामध्ये सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस असतील, त्यामध्ये गंगाधर सहस्त्रबुद्धे असतील, त्यानंतर त्यामध्ये अनंत विनायकराव अत्रे असतील, ह्या सर्व समाजाची मंडळी बाबासाहेबांच्या बरोबर महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये होती। मराठा समाजाची किळुस्कर गुरुजी की जेव्हा बाबासाहेब मॅट्रिक झाले तेव्हा किळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना बौद्ध धम्माचं पुस्तक दिलं होतं आणि तेव्हापासून बाबासाहेब बौद्ध धम्माच्या वाटेवर होते। या कवितेमध्ये ज.वी. पवार यांना सांगायचंय काय तर आपल्या भारतामध्ये ज्या प्राचीन म्हणजे अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून जी सामाजिक विषमता होती ती नष्ट करून आपल्याला एक नव्या युगाला सुरुवात करायची आहे आणि म्हणून तू झालाच मूक समाजाचा नायक। मूक म्हणजे काय? अबोल। त्या अबोल समाजाचा तू नायक आहेस की अनेक वर्षापासून दारिद्र्याने पेटलेला जो समाज आहे की ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे, असा वंचित समाजाचा तू नायक झालाय आणि म्हणून कवी ज.वी. पवार या ठिकाणी म्हणतात या कवितेमध्ये, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मोळातीने जायचे नाकारलेस तेव्हा काच गडगंनी तुझे स्वागत केले। तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत। तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर आणि तोडल्यास गुलामांच्या पायातल्या वेड्या आणि उभे केले 14 तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे।
तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांनी संगीनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरले आकाश, दचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. बिगुल प्रतीक्षा करतोय. आणि चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झाले. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झाले. या कवितेमध्ये जवी पवार काय सांगतायत ते आपण आता थोडक्यात पाहूया. या कवितेमध्ये जे शब्दार्थ आहेत ते आपण प्रथमतः पाहूया. मूक, मूक म्हणजे अबोल, नायक, नेता, अग्रणी, प्रणेता. खाच खळगे म्हणजे खड्डे, स्वार होणे म्हणजे आरूढ होणे, बहिष्कृत म्हणजे बाहेर टाकलेला की जो वंचित आहे, अगाध प्रचंड, बळ शक्ती सामर्थ्य, बेड्या साखळ्या, जवान सैनिक, संघर्ष लढा झुंज, संगिनी म्हणजे बंदुका. त्यानंतर आपण इथे पाहूया डरकाळी म्हणजे वाघाची आलोळी, हादरणे थरथरणे, डचमळणे म्हणजे डळमळणे, प्रतीक्षा वाट पाहणे, पाठ फिरवणे मदत न करणे. इथे काही वाक्प्रचार आहेत. याच्यामध्ये परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे काय तर परिस्थितीवर मात करणे, बहिष्कृत करणे म्हणजे काय तर बाहेर ठेवणे, वंचित ठेवणे, आणि रणशिंग फुंकणे म्हणजे युद्ध करण्याचा इशारा देणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता या ठिकाणी सविस्तर पाहूया. तर या कवितेचं पहिलं जे चरण आहे, पहिलं कडवं आहे. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवा तेने जायचे नाकारलेस तेव्हा खास काळग्यांनी तुझे स्वागत केले. तू जेव्हा हे महान आहे का, तू जेव्हा या समाजातील अनिष्ट रूढी प्रथा नष्ट करण्यासाठी जेव्हा तू निघाला होतास तेव्हा सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती तुझ्याकडे. म्हणजे काय तर सतेज किरणांनी न्यालेल्या उमेदीच्या सुखांनी सूर्यफुलांनी तुला साथ दिली नाही. दुःख, दैन्य, दारिद्र्य, सामाजिक विषमता यांच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता आणि त्यावेळेस तुला त्या सूर्यफुलांच्या सतेज किरणांनी तुला साथ दिली नाहीस. तू मळवाटेने जायचे नाकारलेस. मळवाटेने जायचे नाकारलेस म्हणजे काय तर बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जेव्हा तू जायचं नाकारलंस, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये काही अनिष्ट प्रथा होत्या, वर्णव्यवस्था होती आणि त्यामध्ये त्या वर्णव्यवस्थेच्या उतरडीनुसार वरचा समाज हा खालच्या समाजाला कमी लेखत होता. आणि म्हणून कवीला या ठिकाणी सांगायचं आहे की तू या बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने मळवाटेने जेव्हा जायचं नाकारलंस तेव्हा नवविचारांचा जागृतीचा मार्ग खास काळग्यांनी म्हणजे खड्ड्याने भरलेला मार्ग अतिशय खडतर होता. आणि त्यावेळेस तुझं स्वागत ह्या खड्ड्यांनी म्हणजे अनेक अडचणींनी तुझं स्वागत केलं. पण बाबासाहेबांनी ज्यावेळेस सत्याग्रह केला तेव्हा अनेक ठिकाणी त्यांना संघर्षच करावा लागलेला आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी सांगतायत तू झालास परिस्थितीवर स्वार, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. या ठिकाणी कवी असं म्हणतायत की तू परिस्थितीवर स्वार झालास म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीची तू तमा बाळगली नाहीस, तू त्यावर मात केलीस आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवीन इतिहास तू घडवलास. आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या अन्याय सहन करणाऱ्या सर्वहारा जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या, वंचित असलेल्या, बहिष्कृत असलेल्या अशा भारतीय समाजामध्ये तू जागृती आणलीस, नवचैतन्य आणलीस आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा तू आत्मविश्वास निर्माण केलास. तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. आणि अशा वेळेच्या गुलामगिरीत खितपटलेल्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या साखळ्या तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर आणि तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या. गुलामांच्या पायातल्या बेड्या म्हणजे काय की वर्षानुवर्ष जे लोक हे गुलामीमध्ये होते, दास्यामध्ये होते, की त्यांना कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, अशा या गुलामांच्या खितपत पडलेल्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या साखळ्या तू तोडून टाकल्यास. आणि एखाद्या युद्धात सैनिकांना ज्याप्रमाणे सज्ज करावे
असे त्या चवदार तळ्याच्या काठावर तू तुझ्या दलित बांधवांना हजारोंच्या संख्येने एकत्र केलेस. तू तोडल्यास गुलामांच्या पायातले बेडे आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर, अगदी युद्धामध्ये ज्याप्रमाणे जवानांना उभे करतात तसे. पुढच्या कड्यामध्ये कवी म्हणतात, तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे. तुझा संघर्ष असा की काठांनी संगीनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळ्याने हादरले आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. तुझे शब्द म्हणजे काय, तर हे महाकाव्य तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे असे तुझे महान शब्द आहेत. तुझे संघर्षमय शब्द आहेत आणि त्या काठ्यांच्या संगीने तुझा संघर्ष कसा आहे. तू जो केलेला संघर्ष आहे तो संघर्ष म्हणजे सर्व काठ्या, हातातील सर्व काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात अशा प्रकारचा तुझा तो अनोखा संघर्ष आहे. तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले. तुझ्या डरकाळीने हादरले आकाश, डचमळली पृथ्वी म्हणजे तुझ्या त्या बुलंद घोषणेने आकाश हादरून गेले आणि पृथ्वी डळमळू लागली आणि बघता बघता त्या चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली. म्हणजेच काय, तर त्या चवदार तळ्याच्या पाण्यावर संघर्ष पेटला. सर्वात शेवटी आता कवी असं म्हणतात, आज 50 वर्षांनी अनुभवते. म्हणजे तसं जर पाहिलं तर 20 मार्च 1927 रोजी हा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. आज 94 वर्षे होत आहेत. परंतु ज्यावेळेस 50 वर्षे ऐतिहासिक घटना झाली त्यावेळेस कवी सांगतायत, आज 50 वर्षांनी अनुभवते. काय अनुभवतोय, सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहेत, बिगुल प्रतीक्षा करतोय आणि चवदार तळ्याचं पाणी ते आता थंड झाले. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटच्या कडव्यामध्ये कवी जवी पवार असं म्हणतात, या चवदार तळ्याच्या संग्रामाला आता 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 50 वर्षांनी तो संघर्ष मी आता पुन्हा अनुभव पाहतोय. का असं कवीला म्हणावंसं वाटत असेल, कारण या देशातील जी सामाजिक समता आहे, जी आता या देशामध्ये जी अजूनही सामाजिक विषमता आहे ती अजून तशीच आहे. आणि म्हणून कवी असं म्हणतायत, आज 50 वर्षांनी मी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. म्हणजे काय, तर ती सूर्यफुलं भूतकाळामध्ये ज्यांनी पाठ फिरली होती ती अजूनही तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करणारे जे बिगुल आहे तुझे ते वाट पाहत आहेत आणि चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे, संघर्ष मावळलेला आहे. आणि कवीला या माध्यमातून असं म्हणायचं की पुन्हा एकदा त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावर त्या ठिकाणी सत्याग्रह झाला पाहिजे, संघर्ष झाला पाहिजे. म्हणजेच काय, तर शोषितांची परिस्थिती अजूनही फारशी चांगली नाही आणि म्हणून देशातील हे जे शोषित आहेत, कारण दुर्दैवाने आजही आपण वर्तमानपत्रामध्ये टीव्हीमध्ये पाहतो की अजूनही काही ठिकाणी वंचितावर अन्याय होतो. आणि म्हणून बाबासाहेबांना जो समाज, जो भारत अभिप्रेत होता, कारण बाबासाहेब म्हणले होते की मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे. म्हणून बाबासाहेबांना ही जी वर्णव्यवस्था होती ती बंद करायची होती, नष्ट करायची होती आणि या देशामध्ये समानतेवर आधारलेला एक नवनिर्माण समाज निर्माण करायचा होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जे लढे दिले ते लढे साहजिकच या देशातील उपेक्षितांसाठी एक रोमांचक आहे, एक प्रेरणा आहे. आणि हीच प्रेरणा या ठिकाणी तू झालास मुख्य समाजाचा नायक या कवितेतून कवी जवी पवार यांनी मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या कवितेला आपण पूर्णविराम देत असताना या कवितेच्या खाली जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण सोडवू शकता. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.